राज ठाकरेंकडून मनसेच्या दीपोत्सवाचं उद्धव ठाकरेंना निमंत्रण पत्रिकेवरती उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख। राज ठाकरेंसह महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाची निवडणूक आयोगासोबत 1.25 तास चर्चा। शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांना निवेदन दिलं। विरोधी पक्षापैकी प्रमुख नेते उद्या पुन्हा आयोगाची भेट घेणार। राज ठाकरेंकडून निवडणूक आयोगावरती प्रश्नांची सरबत्ती। 2-2 याद्यांमध्ये मतदारांची नावं असतात। मतदान कुठे जातं कळत नाही। दुरुस्ती होईपर्यंत निवडणूक घेऊ नका, राज ठाकरेंची मागणी। ही महाकन्फ्यूज आघाडी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात पराभव दिसू लागल्यानं रडीचा डाव। विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतलेल्या आयोगाच्या भेटीवर शिंदेंची टीका। अजित पवार यांच्याकडून आमदार संग्राम जगताप यांची कान उघडणी। पक्षाशी विसंगत भूमिका कुणीही घेऊ नये, जातीयवादी वक्तव्य खपवून घेणार नाही, अजित पवारांच्या जगतापांना सूचना। अमित ठाकरेंनी पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली। पुण्यात अभाविप आणि मनसेच्या राड्याच्या पार्श्वभूमीवर भेट। कारवाई न केल्यास जशास तसं उत्तर देणार, अमित ठाकरेंची ठाम भूमिका। पुण्यात मनविसेच्या आंदोलनानंतर अभाविप आक्रमक। अभाविपकडून वाडिया कॉलेज समोर आंदोलन। आम्ही विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडले, कुणाच्या वाट्याला जात नाही, आंदोलनात अभाविपची भूमिका। बंजारा समाजाचा 17 ऑक्टोबरला शिवाजी पार्कवर निघणारा मोर्चा रद्द। पोहरादेवी इथं बैठक घेऊन नवीन तारीख जाहीर करू, तोपर्यंत कुणीही ऊस तोडीला जायचं नाही, हरिभाऊ राठोड यांचं बंजारा समाजाला आवाहन। अजित पवारांच्या कार्यकाळात क्रीडा क्षेत्राचं मोठं नुकसान। 12 कोटींचा हिशोब सुद्धा या लोकांनी 3 वर्षात दिला नाही, महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष रामदास तडस यांचा आरोप। मुरलीधर मोहोळ यांना ऑलिम्पिक संघटनेचं नेतृत्व देण्याची मागणी। सरकारच्या मुंडक्यावर पाय देऊन शेतकऱ्यांची कर्जमाफी घेणार। कर्जमाफी मिळवायची असेल तर यापूर्वी कधीही झालं नसेल, इतक्या ताकदीनं आंदोलन उभं करावं लागेल, जरांगेंचं वक्तव्य। कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील 3 संशयितांना जामीन मंजूर। डॉक्टर वीरेंद्रसिंह तावडे, अमोल काळे आणि शरद कळसकर यांना जामीन। कोल्हापूरमधील मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचकडून जामीन मंजूर। डॉक्टर सुनील पाटील यांच्या पुण्यातल्या घरावर आयटी रेड। सकाळपासून आयटी अधिकाऱ्यांकडून चौकशी। सुनील पाटील यांचे विविध राजकीय नेत्यांसोबत संबंध। कुंड निलेश घायवळ पासपोर्ट प्रकरणात अहिल्यानगर पोलिसांची चौकशी होणार। खोटी कागदपत्र आणि गुन्हे लपवून घायवळने नगरमधून मिळवला पासपोर्ट। पोलिसच चौकशीच्या रडारवर। बीडच्या केजमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण। महामंडळाच्या बसेसची काही तरुणांकडून तोडफोड। दगडफेकीत बसमधील काही प्रवासी जखमी। राज्य सरकारच्या नव्या रेती धोरणाला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान। रेती धोरण चुकीचं असल्याचा दावा करत रेती धोरण रद्द करायची मागणी। 10 आठवड्यात उत्तर सादर करण्याचे सरकारला निर्देश। जायकवाडी धरण 100% भरलं, पण संभाजीनगरमध्ये 8 दिवसांनीच पाणी पुरवठा, त्यातही 6 दिवसांचं शटडाऊन करण्याची शक्यता। वरळीतील मेट्रो स्टेशनवरून नेहरूंचं नाव गायब। नेहरू सायन्स सेंटरऐवजी विज्ञान केंद्र स्टेशन असं नाव। भाजपाने जाणीवपूर्वक मेट्रो स्टेशनला नेहरूंचं नाव न दिल्याचा काँग्रेसचा आरोप। पुण्यात मद्यधुंद पोलीस कॉन्स्टेबलने पुणे नगर रस्त्यावर 6 वाहनांना उडवलं। अपघातात अनेक जण गंभीर जखमी। पोलीस कॉन्स्टेबल हेमंत इनामे ताब्यात। नाशिकच्या पंचवटीत तरुणावर भर दिवसा धारदार शस्त्रानं प्राणघातक हल्ला। नागरिकांनी हटकल्याने हल्लेखोर पळाले। हल्ल्यात तरुण थोडक्यात बचावला। पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू।